ऐसे कुछ भाड़े के टट्टे। कोण? मी? जिनको कुत्ता नहीं पोछता। नाही नाही, बघा काय आहे ना, माझ्या एरियामध्ये 3 ते 4 कुत्रे आहेत जे मला विचारतात, जे माझी ना वाट बघतात, मी त्यांना खायला घालतो. मी त्यांना ना खोटे वादे नाही करत, तर मला विचारतात कुत्रे, मेरे को कुत्ते पूछते हैं. वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. हे तर अगदी खोटं आहे सर. एक पण शिवी नाही दिली आहे व्हिडिओमध्ये, मी तरी नाही दिली आहे, मला बाकीच्यांचं माहित नाही, पण माझ्या सोशल मीडियावरती मी कधीच शिव्या देत नाही, तर मैंने गाली नहीं दी है. इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. कोणी दिले हो पैसे बाबा? कोणी पैसे वगैरे काही दिलेले नाहीये. फेसबुक आणि युट्यूब पण मला पैसे नाही देतात, तर लोक पण मला पैसे देणार आहेत? लोक व्हिडिओज नाही बघत माझा, कुठून मला कोण पैसे देणार आहे? हा खोटा आरोप आहे. मी एकाकडूनही पैसा घेतलेला नाही तुमच्याबद्दल बोलायला किंवा तुमच्या सरकारबद्दल बोलायला. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मोदी जिन्ना फॉलो करताय, मतलब मोदी को कुछ बोलो तो देशद्रोही, देशाचा अपमान. फडणवीस को कुछ बोलो तो महाराष्ट्र का अपमान. वा, काय नवीन ट्रेंड आणलाय तुम्ही. मला ना देवेंद्र सर एक गोष्ट क्लिअर करायची आहे आणि भक्तांनाही एक गोष्ट सांगायची आहे. मोदी इज नॉट इंडिया अँड फडणवीस इज नॉट महाराष्ट्र. नरेंद्र इज नॉट इंडिया, देवेंद्र इज नॉट महाराष्ट्र. मोदी हा देश नाही आहे आणि फडणवीस हा महाराष्ट्र नाही आहे. हे प्लीज तुम्ही डोक्यात घालून घ्या. कोणीच महाराष्ट्राचा किंवा देशाचा अपमान केलेला नाही आहे. तुमचं सरकार जेव्हा नव्हतं तेव्हा तुम्ही पण असे आंदोलन करायचं, तुम्ही पण दुसऱ्या सरकारांना नावं ठेवायचं. तर काही चूक झाली असेल तर आपण ती एक्सेप्ट केली पाहिजे. सभागृहात जाऊन आपण अशा धमक्या नाही दिल्या पाहिजे, बघून घेईन, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला शोभत नाहीये. आणि काय फालतूपणा आहे ना हा मित्रांनो. म्हणजे आम्ही ह्यांना प्रश्न विचारला की आम्ही कोण? भाडे के टट्टू. हा, आणि तुम्ही काय मग? अंबानी आणि अदानीचे टट्टू. 18 तासात म्हणे आम्ही परत सगळं हे केलं, रिकन्स्ट्रक्ट केलं, रिकव्हर केलं. मेहरबानी केली का आमच्यावर 18 तासात केलं? ते तुमची जबाबदारी होती की ते 18 तास वाया गेलेच नव्हते पाहिजे, त्याची काळजी तुम्ही घेतली का? ते 18 तासांमध्ये जो काय केओस झाला, मेस झाला, त्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करत आहात का? थोडं तरी ना क्रिटिसिझम घ्यायला शिका आता. मला वाटतं तुम्ही लोक एवढ्या वर्षांपासून सरकारमध्ये आहात ना, तुम्ही क्रिटिसिझम पण थोडं सहन केलं पाहिजे. लगेच एवढं तापलं नाही पाहिजे क्रिटिसिझम आल्यावरती. काम करा, तसं कशाला कोण क्रिटिसाइज करेल? नाही करणार आम्ही क्रिटिसाइज तुम्हाला. आम्हाला काय मजा येते का हे असे व्हिडिओ बनवायला? काम धंदा करून मग नंतर व्हिडिओ बनवत बसा. काम केलं असतं, तिथे मिसिंग लिंकचा काही प्रॉब्लेम झालाच नसता, व्हिडिओ बनलाच नसता, कोण तुम्हाला काही बोललंच नसतं. आणि मोठा प्रॉब्लेम काय माहितीये की तुम्ही एवढं गाजावाजा करताना थोडंसं जरी काय केलं की म्हणजे आपले प्रधानमंत्री आणि तुमचे भाजपचे म्हणजे सुपरस्टार मोदीजी काहीही ट्रेन सोडायची असेल तरी ते येतात. म्हणजे काय एवढी गाजावाजा करायची गरज नाही. तुम्ही गाजावाजा जर केलात काही गोष्ट करताना, मग क्रिटिसिझम पण तेवढंच येणार आहे जर ती गोष्ट फिसकटली तर. एवढं लक्षात ठेवा. चला, मला एवढंच सांगायचं होतं की हम नहीं है भाड़े के टट्टू, शायद बीजेपी बन गई है अंबानी और अडानी के टट्टू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाकीच्या फालतू व्हिडिओला तुम्ही लोक लाईक, शेअर, कमेंट करता, ह्या व्हिडिओला पण थोडं सपोर्ट करा. आणि माझं मत आवडलं असेल, माझं बोलणं आवडलं असेल तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत दिस इज स्वप्नील करूटकर. टेक केअर.